संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची बोचरी टीका। स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आणि समुद्राखालून पाईपलाईन टाकण्याच्या विधानावरून सध्या शिवसेना ठाकरे गट, खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात राऊतांवर निशाणा साधला। काही दिवसापूर्वी पडळकर यांनी हॉर्म्यूज समुद्रधुनी बंद झाल्यास इंधनाचा प्रश्न सुटावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राखालून पाईपलाईन टाकण्याचा विचार करत आहेत असं विधान केलं होतं। यावर राऊत यांनी खोचक टोला लगावत पाईपलाईन पाहण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील का असा सवाल केला होता। राऊतांच्या याच टीकेला उत्तर देताना पडळकर यांनी सांगलीत बोलताना पातळी ओलांडत टीका केली। संजय राऊत यांना आता काही काम उरलेलं नाही, त्यांनी आयुष्यात कधी एखादं शौचालय किंवा गटार तरी बांधली आहे का असा सवाल त्यांनी केला। एवढ्यावरच न थांबता राऊत फक्त अग्रलेख लिहू शकतात, पण त्यांच्या अग्रलेखाच्या कागदाचा वापर लहान मुलांचे साफ करण्यासाठी केला जातो, अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका पडळकर यांनी केली। राऊतांनी अग्रलेखातून महाराष्ट्राच्या विकासावर लिहिण्याऐवजी फक्त इतरांचे दोष काढण्याचे काम केलं आहे असा घणाघातीही त्यांनी केला। या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे। संजय राऊत हे बघा, मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन हा एक मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकारनं हातात सगळीकडे आहेत, मोठ्या ह्याच्या बातम्या आलेल्या आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये। संजय राऊत काय आहे, संजय राऊताला काम नाही, त्यानं कधी काय गटार बांधलंय, एखादं संडास बांधलंय, तो आता 10-20 वर्ष झालं खासदार आहे, तुम्ही फोटो कधी मला दाखवा ना एखादं हे विकासाचं काम संजय राऊताच्या फंडातनं केलंय किंवा संजय राऊताची सत्ता असताना एखादा मोठा प्रोजेक्ट केलाय, त्याला काय माहित आहे अग्रलेख लिहायचा। अरे त्या अग्रलेखानं बारक्या पोराचं डोंगण पुसते ती, त्याचा उपयोग काय त्या अग्रलेखाचा, काय त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं काय लिहिलंय, त्यामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करायचं आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामध्ये संजय राऊतांनी एखादा लेख लिहिला हे अशा पद्धतीनं दुष्काळ मिटवायचा आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही दुष्काळी तालुके आहेत किंवा कोकणामध्ये एवढं मोठं सगळं सौंदर्य मिळालं आहे, समुद्र मिळाला आहे, तिथं काय पर्यटन केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन हब करण्याच्या दृष्टीने काय लिहिलं आहे मुंबईमध्ये, काय नाही हो, नुसतं ह्याची मापं काढ त्याची मापं काढ। तुम्ही बघितलं पाहिजे ना तुम्ही काय चाललंय ते। 40,000 कोटी रुपयाची ही योजना आहे सगळीकडे। काल मला आधी एवढं ह्याने टार्गेट केलं, जयंत पाटलाचं डोकं, त्यांचे सगळं पहिल्यांदा त्यांच्या अकाउंटवरून पडलं करून, त्याचं काय फेक अकाउंट आहे, विरोधकांच्यावरती टीका काय पहिलं त्यावर पडलं। अरे याला माहीत पाहिजे ना काय चाललंय। शिव आता शिराळा, तिथून वाळवान, बोरगाव, कासेगाव ह्याच्या बाहेरच पडायला वेळ मिळणार त्याला, कुणाही सवासण्याला जाते, कुणाही बारशा जाते, ही वेळ आलेली आता त्यांच्यावर, हे बघायला वेळच नाही। आज एवढा मोठा प्रोजेक्ट जर सुरू असेल तुम्ही माहिती घ्या, 3300 मीटर खोल, 2000 किलोमीटर लांबी, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट। आता आपल्याकडे गॅस जो येतो तिकडं गॅस लिक्विड स्वरूपात करतात, परत टँकरमध्ये भरायचं, परत भारतात आल्यावर परत त्याचा गॅस तयार करायचा, एवढं मोठं नुकसान आहे हे। मग लाट आली, मंदी आली, अमुक आल्या, त्याचं सोल्युशन माननीय मोदी साहेब काढायला लागलेत ना, त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघा। हा काय राजकारणाचा मुद्दा नाही ना, जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा सगळ्यांनीच एक व्हायचं असतं, तेव्हा गट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून। आता हे जागतिकच संकट आलेलं आहे, हे जे तेलाचे भाव वाढायला लागलेले आहेत, 50-60 रुपयाला क्रूड ऑइल मिळत होतं कच्चं, आता ते 118वर गेलं होतं, आता ते 105 वर आहे, दर वाढणारच ना। जेव्हा आपले डॉलर बाहेर जात आहेत, तेलाला आणि सोन्याला जात आहेत सगळ्यात जास्त मध्ये, त्यामुळे मोदी साहेबांनी जे आवाहन केलं ते तुम्ही समजून घ्या ना, त्यात राजकारण करण्याचा विषयच नाही।